Next theorem. This theorem is also called the G by Z theorem. What is this theorem? What is G by Z? याचा अर्थ काय? G by Z चा अर्थ quotients of Z in G. इथं H च्या ठिकाणी जी Z आहे फक्त. Z म्हणजे सेंटर. कोसेट्स ऑफ झेड इन जी. तर ते काय असतं सगळं? लेफ्ट सगळे कोसेट्स असतात झेडचे. ठीक आहे. सो फॉर एनी ग्रुप जी, इफ जी बाय झेड ऑफ जी सायक्लिक, म्हणजे हा ग्रुप जर सायक्लिक असेल, आता प्रूव्ह केलं बघा आपण, जी बाय एच इज ग्रुप, हा जर सायक्लिक असेल तर जी हा अबेलियन असतो, हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. गिवन अ ग्रुप जी, ग्रुप राइट ऑन द ग्रुप, गिवन अ ग्रुप जी and its center z of g equal to what is center? What is collection of all a in g such that ax equal to xa for all x belongs to g. This is center. This is given. And and g by z is cyclic. Therefore, let let g by z cyclic आहे म्हणजे काय? So it is generated by, right? So therefore, let G by Z is generated by GZ. G belongs to G. Cyclic. Let A comma B belongs to G. घेतले दोन एलिमेंट. What is claim? काय प्रूव्ह करायचं आहे? G is abelian. G is abelian. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे? That is to prove AB equal to B. हे प्रूव्ह करायचं. AB equal to B. आता ए बी जी मधले आहेत. देअरफॉर ए झेड कुठं जाईल? ए झेड कुठं जाईल? जी बाय झेड मध्ये जाईल. ए झेड कुठं जाईल? जी बाय झेड. पण जी बाय झेड कशापासून जनरेट झाला? जी झेड पासून. म्हणजे ए झेड ला याच्या पॉवर मध्ये लिहिता येतं. देअरफॉर ए झेड, ए झेड इक्वल टू जी टू दी पॉवर आय झेड, काही पॉवर मध्ये. काय अडचण? तसंच बी झेड बिलॉंग्स टू जी बाय झेड. पण जी झेड हा, जी बाय झेड हा जी झेड ने जनरेट झाला. देअरफॉर बी झेड इक्वल टू जी जे झेड फॉर सम आय अँड जे. ठीक आहे. पॉवर मध्ये लिहिता येतं. देअर फोर तसं लिहिण्यापेक्षा याला काय करू आपण, इथं इथं झेड लिहिण्यापेक्षा इथं आपण लिहूया एक एलिमेंट आणि इथं दुसरा एलिमेंट. म्हणजे काय बघा, तो ए झेड इज बिलॉंग्स टू जी झेड जनरेशन. त्याच्यामुळे ए झेड ला कसं लिहिता येतं? एक्स फॉर सम एक्स, फॉर सम एक्स बिलॉंग्स टू सेंटर. bz equal to g raised to j y for some y belongs to center. असं घेऊया. Therefore a into b equal to, a into b equal to what is a? a काय आहे? g raised to I x
What is B? G raised to J Y. ठीक आहे. तो ब्रॅकेट दिसलं की काय आठवतं आपल्याला? असोसिएटिव्ह G raised to I X G raised to J Y. काय अडचण? So this is G raised to I, ह्याला याला लिहिता येतं G raised to J into X Y. ह्याचं कारण काय? X कुठला आहे? सेंटर मधला आहे. सेंटर मध्ये असल्यामुळे काय होतं? कॉम्युट होतं. सो X G raised to J इक्वल टू G raised to J X, सेंटर मध्ये असल्यामुळे. म्हणून X G raised to J ला आपण G raised to J X लिहू शकतो. येस. सो दिस इज, सो G raised to I plus J, बरोबर आहे. आणि X इंटू Y ला Y इंटू X लिहिता येतात सेंटर मध्ये असल्यामुळं. येस. ओके. सो दिस इज, त्याला असं लिहिता येईल परत, G raised to J इंटू G raised to I Y X लिहिता येतात पॉवर मध्ये. ओके. सो दिस इज G raised to J G raised to I Y X असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. परत सेंटर मध्ये Y सेंटर मध्ये असल्यामुळं G raised to J Y G raised to I X, since Y belongs to center. So this is again by associativity G raised to J Y into G raised to I X. But this is B and this is A. So AB equal to BA for all A comma B belongs to G. Therefore, what is conclusion? G is abelian. So this finishes.